मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 15. 15 दिवस चंपानगरीत राहून आम्ही हस्तिनापुराला परत आलो. पण युद्धशल चिटपाखरू सुद्धा नव्हतं. सगळं कसं शांत पण उजाड वाटत होतं. वास्तविक यावेळी इथं युद्धशल शस्त्रांचा खणखणाट चालू असायचा. मग आजच हे असं का? राजनगरीत एखादी अनिष्ट घटना तर घडली नसेल? शंकेचं कासव वारंवार आपली मान बाहेर काढू लागलं. आम्ही अश्वशालेत घोडे बांधले. आता राजवाड्यावर गेल्याशिवाय या सगळ्या शांततेचं रहस्य उकलणार नाही या विचारात मी होतो. इतक्यात महाद्वारातून अश्वत्थामा आत आलेला मी पाहिला. आमच्याजवळ तो येताच मी त्याला पहिला प्रश्न विचारला, अश्वत्थामन, आज ही सगळी युद्धशाला अशी थंड का? सगळी योद्धे नगराबाहेर गेलेत, त्यानं उत्तर दिलं. कशाला? स्पर्धेचा आखाडा तयार करायला. स्पर्धा? कसल्या स्पर्धा? सर्व योद्ध्यांच्या, सर्व शस्त्रांच्या, इथल्या शिक्षणातली शेवटची कसोटी. यात जो सर्वश्रेष्ठ ठरेल त्याला सगळं हस्तिनापूर अजिंक्य वीर म्हणून मान देईल. राजमाता त्याला कुंकुम तिलक लावतील. नगरजन वाजत गाजत हत्तीवरून त्याची मिरवणूक काढतील. केव्हा होणार या स्पर्धा? मी औत्सुक्यानं विचारलं. येत्या वासंतिक पौर्णिमेला. आजच अमात्य वृषवर्मांनी सगळ्या देशांच्या राजांना तसे आमंत्रण पाठविले आहेत. हा युद्धशालेचा आखाडा फारच अपुरा पडेल म्हणून नगराबाहेर एक भव्य आखाडा तयार करायचं चाललं आहे. गेले 15 दिवस सगळे तिकडेच आहेत. रात्रंदिवस अविश्रांत खपत आहेत. स्पर्धा केवळ 8च दिवसांनी. आता गुणागुणांची खरी कसोटी लागेल. स्पर्धा म्हणजे गुणागुणांचं मूल्यमापन करणारी तुलना. ठीक आहे. आता या हस्तिनापुराला कळून येईल की कोण कोण आणि कशा कशात निपुण आहेत. आत्ताच त्या गुरुद्रोणांच्या लाडक्या शिष्याचा, त्या अर्जुनाच्या खोट्या प्रतिष्ठेचा घडा त्या आखाड्यात ताडकन फुटेल. गुरुद्रोणांशिवाय या जगात दुसरं काही आहे याची त्याला जाणीव तरी आहे काय? स्पर्धेचा निपक्षपाती न्यायाधीशच त्याचं माप त्याच्या पदरात घालील. जिथं तिथं मी म्हणून पुढे मिरवणाऱ्या अर्जुना, की लोकप्रियतेच्या ज्या सवंग भूमीवर तू उभा आहेस ती किती निसरडी आहे. गुरुद्रोणांच्या छायेत वाढलेल्या भूछत्रा, आत्ताच तुला कळून येईल की तुझ्या गुरुपेक्षा हजारो पटींनी माझा गुरु श्रेष्ठ आहे. माझं मन विचारांचं जाळं गुंफू लागलं. युद्धशालेत घडलेल्या आजवरच्या सर्व घटनांचा काळा धागा मनाच्या हाती होता. ही स्पर्धा झालीच पाहिजे. ते 8 दिवस मला 8 युगांसारखे वाटू लागले. कारण गेली 6 वर्ष त्या अर्जुनानं माझा मार्ग रोखून धरला होता. माझ्या एकट्याचाच नव्हे तर सर्वांचाच. त्यामुळे दुसऱ्याकडे लक्ष द्यायला सुद्धा गुरुद्रोणांना सवड मिळालेली नव्हती. कधीही त्यांनी त्याच्याशिवाय कुणाच्याही पाठीवरून मायेनं हात फिरवलेला नव्हता. 1 नाही 2 नाही, चांगली 6 वर्ष त्यांनी उपेक्षेच्या अग्नीत माझ्या कोवळ्या मनाचे अंकुर अक्षरशः जाळून टाकले होते. माझ्या जागी दुसरा कोणीही असता तर हे हस्तिनापूर आणि या हस्तिनापुरातील आत्मप्रौढीची ही साचलेली सगळी डबकी यांवर लाथ मारून उद्वेगानं इथून केव्हाच चालता झाला असता. पण मोठ्या कष्टानं मी हे कड आजवर पचविले होते. मला माहीत होतं की जगात भीक मागून काहीच मिळत नसतं. मला साफ विसरून गेलेल्या त्या गुरुशिष्यांना मी दाखवून देईन की अजून हस्तिनापुरात कर्ण जिवंत आहे. आत्ताच गुरुद्रोणांना कळून येईल की हिरा म्हणून त्यांनी प्रेमानं जवळ केलेला अर्जुन म्हणजे गारगोटीचा खडा आहे. कारण मीही शिष्य होतो. मलाही वाटत होतं की माझ्या पाठीवरून हात फिरून कुणीतरी मला शिकवावं. मलाही वाटत होतं की माझ्या कौशल्याचं सुद्धा कुणीतरी कौतुक करावं. पण ते मला मिळालेलं नव्हतं. मला मिळाली होती ती घोर उपेक्षा. पण कधी कधी वाईटातूनच चांगलं निघतं. त्याप्रमाणे एक गोष्ट मात्र बरी झाली होती. या उपेक्षेतून मला तेजस्वी गुरु मिळाला होता. साक्षात सूर्यदेवांना मी गुरु केलं होतं. गेली 6 वर्ष सकाळच्या 4-4 घटका एकटक मी त्यांच्याकडे पाहिलं होतं. गेलं अर्ध तप आपली सोनेरी बोटं त्यांनी मायेनं माझ्या पाठीवरून सातत्यानं फिरवली होती. जीवनाचं तेजस्वी तत्वज्ञान मुकपणे शिकवलं होतं. माझ्या हृदयाचा कुंभ आपल्या दिव्य तेजानं काठोकाठ भरून दिला होता. गुरुदेव, या स्पर्धेत यशस्वी झालो तर गुरुदक्षिणा म्हणून मी तुम्हाला काय द्यायला पाहिजे?
या विश्वाचा कानाकोपरा उजळणाऱ्या तुमच्यासारख्या तेजाच्या निधीला मी पृथ्वीवरचा एक एकचित सुतपुत्र काय देऊ शकणार? देण्यासारखं माझं असं माझ्याकडे केवळ शरीरच आहे. ते तर मी तुमचा शिष्य झालो त्याच दिवशी तुमच्या स्वाधीन केलं आहे. आता तुमच्या शिष्याची गुरुदक्षिणा तुम्ही कुणाकडे मागणार? शोनाला घेऊन मी आणि अश्वत्थामा नगराबाहेरच्या त्या स्पर्धेच्या आखाड्यात आलो. सगळे शिष्य योद्धे तो आखाडा सुशोभित करण्यासाठी अविश्रांत खपत होते. आता जवळजवळ सर्व तयारी झाली होती. किती भव्य होता तो आखाडा. 1 योजनाची जागा त्यानं गोलाकार व्यापलेली होती. प्रत्येक शस्त्र विभागासाठी मध्यभागी एक असा स्वतंत्र आखाडा होता. ते सगळे 13 फूट आखाडे शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होते. पूर्वेकडच्या महाद्वाराच्या बाजूला गदा, खडग, भाला, चक्र, प्रास यांचे 5 आखाडे होते. पश्चिमेच्या बाजूला शतग्नी, भ्रुशुंडी, तोमर, पट्टे आणि शूल यांचे 5 आखाडे होते. दक्षिणेकडे अश्वारोहण आणि गजारोहण यांसाठी भव्य पटांगण होती. उत्तरेकडे मल्लांसाठी आणि द्वंद्वासाठी एक आखाडा होता. त्यात ताक आणि चंदनी तेल यांत मळलेली मगधांच्या राज्यातून आणलेली निवडक तांबडी माती पसरलेली होती. आखाड्यावर कुठंही उभं राहून पाहिलं तरी बरोबर मध्ये दिसेल असा धनुर्विद्येचा भव्य पोट आखाडा दिसे. त्याच्यावर धनुर्धरासाठी 20 हात उंच आणि 20 हात लांब असा संगमरवरी दगडांचा चौथरा होता. त्याचे दगड निषादांच्या राज्यातून मागविले होते. त्या चौथऱ्यावर कौरवांचा त्रिकोणी भगवा ध्वज निळ्या आकाशाला थपडा देत उभा होता. या दगडी चौथऱ्यावर स्पर्धा संपेपर्यंत गुरुवर्य द्रोण पंच म्हणून उभे राहणार होते. याच स्पर्धांत सर्वश्रेष्ठ ठरेल त्याच्या गळ्यात ते नीलकमलांची सुवर्ण धाग्यात गुंफलेली पुरुष उंचीची मानाची गौरवमाला घालणार होते. सगळं नगर त्याची सजविलेल्या हत्तीवरून अंबारीतून मिरवणूक काढणार होते. राजमाता त्याला केशरी टिळा लावून आदरानं ओवाळणार होत्या. हस्तिनापुरातील सर्वश्रेष्ठ अजिंक्य वीर म्हणून साऱ्या आर्यवर्तांत तो मानानं मिरवणार होता, आदरला जाणार होता. त्या सर्व आखाड्यांभोवती प्रेक्षकांची गोलाकार जागा होती. पूर्वेकडील बाजूला राजकुलांतील लोकांसाठी उंच जागेवर प्रशस्त बैठकी तयार केल्या होत्या. त्यांच्या मध्यभागी पितामह भीष्मांचं भव्य आसन उभं होतं. त्याच्या उजव्या बाजूला विदुरांचं आणि डाव्या बाजूला महाराज धृतराष्ट्रांचं आसन होतं. त्या सर्व आसनांच्या डाव्या बाजूला एक प्रशस्त डेरा उभा केला होता. त्याला झिरमिरीत वस्त्रांचे पडदे लावले होते. त्या डेऱ्यात सर्व राजस्त्रिया बसणार होत्या. तो आखाडा पाहण्यासाठी नगरातील लोक आपली दैनंदिन कामं टाकून येत होते. तो भव्य आखाडा पाहून चकित होत होते. त्या आपापसात कुजबुजत कुरुकुलातील एकाही राजाच्या कारकिर्दीत एवढा मोठा आखाडा एकाच वेळी भरविलेला ऐकिवात नाही. कोण पटकावणार सर्वश्रेष्ठ अजिंक्य वीर म्हणून मानाचा तुरा? भीम, अर्जुन, दुर्योधन की दुःशासन? आम्ही परतणार होतो कारण 100 योजनांचा प्रवास करून आम्ही नुकतेच चंपानगरीहून आलो होतो. पण अश्वत्थामा म्हणाला, कर्णा, सगळ्या शिष्ययोद्ध्यांनी हे पटांगण सजविण्यासाठी काही ना काही हातभार लावला आहे. तुम्ही दोघांनी काय केलं आहे? काय करायला पाहिजे सांग. आश्रमकुमार असल्यामुळे कामाची समविभागणी त्याच्या अंगवळणी पडली होती. तो मला तसा सोडणार नव्हता. तो विचारात पडला, कारण काही सांगावं असं काम आमच्यासाठी शिल्लकच नव्हतं. एक सेवक एका तलम वस्त्राची गुंडाळी काखोटीला मारून समोरून आत चालला होता. त्याला त्यानं बोलावलं आणि विचारलं, काय रे, काय आहे तुझ्या काखेत? आणते इकडे, या दोघांना काहीतरी काम लावूया. त्याच्या काखेतील गुंडाळी अश्वत्थामानं ओढून घेतली. तिची 2 टोकं हातात धरून ती त्यानं सरळ केली. ते कौरवांचं राजचिन्ह होतं. एका तलम रेशमी वस्त्रावर जरीच्या सोनेरी धाग्यांनी विणलेलं. माझे डोळे आनंदानं चमकले. माझ्या हातात ते राजचिन्ह देत अश्वत्थामा म्हणाला, कर्णा, जा, हे राजचिन्ह मधल्या त्या दगडी चौथऱ्यावर उभ्या केलेल्या लाकडी बैठकीत बसवू नये. मी ते राजचिन्ह हातात घेतलं आणि दगडी चौथऱ्यावर चढलो. लाकडी बैठकीत पूर्वेकडे तोंड करून ते मी बसविलं. मी बसवलेल्या त्या ऐटदार राजचिन्हाला शोनानं फुलांची एक माला घातली. शेवटी तो वासंतिक पौर्णिमेचा नियोजित दिवस उजाडला. सगळं हस्तिनापूर आमंत्रितांनी नुसतं गजबजून गेलं. तो दिवस सगळ्या योद्ध्यांच्या परीक्षेचा दिवस होता. स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक शिष्य योद्ध्यानं
आपल्या गुरुचा आशीर्वाद घेऊनच आखाड्याकडे जायला पाहिजे होतं. पण पण मी काय करणार होतो? कारण त्या दिवशी एकाएकी आकाश सकाळपासूनच पांढरट भुरक्या ढगांनी झाकोळून गेलं होतं. माझं मन त्यामुळे अगदी खिन्न झालं. त्या दिवशी भल्या पहाटे उठून गंगेच्या पाण्यात उभा राहून मी 2 घटका माझ्या दिव्य गुरूंचं एकदा तरी दर्शन घडेल म्हणून डोळ्यात प्राण आणून तिष्ठलो. पण त्यांच्या आणि माझ्यामध्ये दुष्ट ढगांची निगरगट्ट अशी एक घनदाट चवड निर्दयपणे उभी होती. खरोखरच लहानपणी मी शोनाला म्हणत असे त्याप्रमाणे मी एखादा गरुड पक्षी झालो असतो तर क्षणातच आपल्या बळकट पंखांच्या सहाय्यानं एक उंचच उंच भरारी घेतली असती आणि आपल्या तीक्ष्ण टोकदार नखांनी त्या निर्दय ढगांचं पोट फाडलं असतं. पडलेल्या भगदाडातून माझ्या गुरूंचा एक तरी हात बाहेर आला असता. त्यांनी तो अत्यंतिक प्रेमानं माझ्या पाठीवरून फिरवला असता. पण ते शक्य नव्हतं. काही वेळा मनुष्य हा पशुपक्षापेक्षाही आगतिक आणि असहाय्य असतो. सकाळच्या 3 घटका संपल्या. आकाश जसंच्या तसंच होतं, ढगाळलेलं. गंगेच्या काठावरच्या वाळूत उभा राहून शोन माझी वाट पाहत होता. मी पाण्यात उभा होतो. मला तो चुकूनही हाक मारणार नव्हता. मी जरी दिवसभर पाण्यातच उभा राहिला असतो तरी तोही तसाच दिवसभर किनाऱ्यावर उभा राहिला असता. मला आता अधिक काळ थांबता येणार नव्हतं. शेवटी निरुपायानं मी डोळे मिटले. काही केल्या डोळ्यांसमोर नेहमीसारखे परिचित असे तेजाचे कण उभे राहिले नाहीत. का असं झालं होतं? हे काही अशुभ लक्षण तर नाही? छे, मन हे वेडं असतं. ते नेहमीच नको त्या शंका कुशंका घेत असतं. मी नित्याप्रमाणे हात जोडल्याने मनोमन म्हणालो, देवन, नेमके आजच तुम्ही माझ्यावर असे रुष्ट का? आज मला आशीर्वाद द्या. आज मी या नगरातील सर्वश्रेष्ठ वीर म्हणून गौरविला गेल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या एका ओंजळीचं अर्घ्य त्यांना अर्पण केला आणि वळलो. मनात एक अनामिक हुरहुर होती. किनाऱ्यावर शोन माझीच वाट पाहत होता. त्याला पण केव्हा एकदा आखाड्याकडे जावं असं झालं होतं. पण माझ्याकडे पाहताच त्याच्या कपाळावर एक बारीकशी अठी उमटली. मला ती लागलीच खटकली म्हणून मी त्याला विचारलं, का? काय झालं शोना? तुझ्या कपाळावर आज अठी का? तो गप्पच उभा राहिला. त्याचं मौन मात्र मला अगदी असह्य झालं. त्याचे भरगच्च खांदे दोन्ही तळहातांनी गच्च पकडून ते गदगदा हलवीत मी ओरडलो, शोना, अरे तू असा गप्प का? तो काहीही उत्तर न देता माझ्या कानांकडे डोळे विस्फारून नुसताच पाहत राहिला. त्याचे डोळे क्षणात निस्तेज दिसू लागले. मला त्याचं ते विचित्र पाहणं असह्य झालं. त्याचा चेहरा हातात घेऊन त्याच्या डोळ्यात खोलवर पाहत मी त्याला कळवळून विचारलं, शोना, आपल्या दादाला तू एवढाही मानित नाहीस? सांग शोना, असं कोणतं जीवघेणं रहस्य आहे की जे तुला आज माझ्यापासून लपवून ठेवावं असं वाटतं आहे? तो विरघळला. आपल्या गालांवरचे माझे हात आपल्या थरथरत्या हातांनी घट्ट पकडीत तो म्हणाला, दादा, आज तू आखाड्याकडे जाऊ नकोस. तुझ्या गुरुनं तुला दर्शन दिलेलं नाही. तू परत चल. वेड्या, माझे गुरु काय रोज दर्शन देतात मला? पावसाळ्यात ते 4-4 महिने दडी मारून बसतात तेव्हा? पण हे दिवस पावसाळ्याचे नाहीत, वसंत ऋतूचा काल आहे हा. त्याने आजच असं मुख लपवायचं काही कारण नाही. असू देत, माझ्या गुरूंचा आशीर्वाद मला मिळाला आहे, तो मला कळतो. चल तू. त्याच्या दंडाला धरून मी त्याला पुढे ढकललं. नको दादा, मी तुला जाऊ देणार नाही. त्याच्या स्वरात भय होतं. का? आज हस्तिनापुरातल्या सर्वश्रेष्ठ अजिंक्य वीराची निवड आहे हे तुला माहीत नाही काय? आज तर मला गेलंच पाहिजे. नको, आज जाऊ नकोस. त्यानं माझे हात अधिकच घट्ट धरले. त्याची पकड धडधड स्पंदत होती. शोना, लहानपणातला पोरकट हट्ट सोडून दे. वयाबरोबर आता थोडा बदलायला शिक. लक्षात ठेव, तू कर्णाचा भाऊ आहेस. मी आयुष्यात प्रथमच त्याला एवढ्या कठोर शब्दांत समज दिली. आपलं तोंड माझ्या ओंजळीतून त्यानं काढून घेतलं. 4 पावलं दूर जात खाली मान घालून तो म्हणाला, मी तुझा भाऊ आहे हे कधीच विसरलो नाही आणि विसरणारही नाही. म्हणूनच माझं मन मला सांगत आहे की तू आज आखाड्याकडे जाऊ नये. कारण तुझ्या कानातील कुंडलास निस्तेज पडले आहेत. त्यांच्या भोवती काळी काळी वलय दाटली आहेत. त्याचे ते उद्गार तापलेल्या शिशाच्या रसासारखे माझ्या कानात घुसले. ते उद्गार ऐकून मी खिन्न झालो.
मनाच्या घायाळ भुजंगाला शंकांच्या असंख्य मुंग्यांनी कडकडून डसायला सुरुवात केली. का काळी पडली आहेत माझी कुंडलं आज? का ढगाळलं आहे आज आकाश? कोणत्या महान विनाशाची ही निशाणी आहे? कोणत्या विषवृक्षाचं बीज आज लावलं जाणार आहे? या कर्णाचं काय होणार आहे? कशाला मिळाली आहेत ही कुंडलं? काय उपयोग आहे यांचा? कशाला मिरवतो मी ही? असंख्य प्रश्नांची काजवे डोळ्यांपुढे चमकू लागली. शेवटी आतून एक आवाज आला. त्यानं मला धीर दिला. मी ठरवून टाकलं की शोन म्हणतो ते ठीक आहे, पण नुसतं आखाड्याकडे जायला काय हरकत आहे? मी त्याला खिन्नपणे म्हणालो, ठीक आहे शोना, मी आखाड्यात उतरणार नाही, पण एकाच अटीवर. मी आखाड्याबाहेर महाद्वारात उभा राहीन. माझ्या गुरुनं मला दर्शन दिलं तरच मी आखाड्यात उतरेन. शोनानं आनंदानं मान डोलावून मला संमती दिली. वाळू तुडवीत आम्ही चालू लागलो. राजनगरीतले सगळे मार्ग सुने सुने होते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत झाडून सगळे आखाड्याकडे गेले होते. त्यावेळी बाहेरचा एखादा वाटसरू आला असता तर त्याला हे नगर पाहून ही कौरवांची राजनगरी हस्तिनापूर आहे हे सांगूनही पटलं नसतं, कारण नगरात एकही माणूस शिल्लक नव्हता. ढगाळलेल्या आकाशामुळे हस्तिनापूर बळी देण्यापूर्वी खुराड्यात कोंडलेल्या कोंबड्यासारखं दिसत होतं. आम्ही आखाड्याजवळ आलो. नगरजनांच्या टाळ्या आणि आरोळ्या आता अधिक स्पष्ट ऐकू आल्या. त्या ऐकताच माझ्या अंगातील रक्त आपोआप सरसर तापू लागलं, पण त्याचा काहीच उपयोग नव्हता. शोनाला सांगितलं होतं त्याप्रमाणे आखाड्याबाहेरच उभं राहणं मला भाग होतं. आम्ही आखाड्याच्या प्रवेशद्वारापाशी आलो. स्पर्धेला केव्हा सुरुवात झाली होती. आत कोणीतरी प्रतिस्पर्ध्यावर प्रेक्षणीय हल्ला चढविला असावा. एकसारख्या टाळ्या वाजत होत्या. माझ्या पराक्रमोत्सुक मनाची अवस्था पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासारखी झाली. देहाच्या पिंजऱ्याला फोडण्यासाठी ते चोहोबाजूंनी धडका मारू लागलं. गाईला बघितलेल्या पण गळ्यात कंठबंद असलेल्या वासरासारखं ते तडफडू लागलं. मोठ्या कष्टानं स्वतःला आवरीत मी शोनाला म्हणालो, तू जात, मी इथंच थांबतो. तो तसाच थांबला. त्याची कल्पना होती की त्याच्या मागोमाग मी लागलीच आत येणारच. त्याच्या खांद्यावर हात ठेवून मी त्याला सांगितलं, शोना, विश्वास ठेव, मी आत येणार नाही. हा कर्णाचा शब्द आहे. जा. तो माझ्या कानांकडे पाहत निघून गेला. माझ्या मनाच्या मोहोळातून विचारच्या असंख्य लाल मधमाशा इकडे तिकडे नाचू लागल्या. या कुंडलांमुळे जर माझी ही अवस्था असेल तर ती का आपण धुळीत फेकून द्यावीत आणि तुटलेल्या कानांनीच आत जावं. पण तेही शक्य नव्हतं, कारण कान कापण्याचा कितीही प्रयत्न केला असता तरी ते कापले जाणार नव्हते. कशाला मिळालीत मला ही कवच कुंडलं? काय उपयोग आहे यांचा? कशाला मिरवतो मी ही? माझ्या मस्तकाच्या वारुळात विचारांचे असंख्य साप सुळसुळत इकडे तिकडे फिरू लागले. आखाड्यातलं तर मला काहीच दिसत नव्हतं. केवळ प्रवेशद्वारापाशी उभ्या राहिलेल्या प्रेक्षकांचे काही अस्पष्ट संवाद ऐकू येत होते, तेही त्रोटक. इतक्यात एक प्रचंड गदारोळ उठला. त्यानं मन ओतू जाणाऱ्या दुधासारखं भरून आलं. कानात जीव आणून मी ऐकू लागलो. तुटक तुटक शब्द कानांवर गोळा होत होते. दुःशासनाला भीमानं लोळविलं. डोक्या इतकं उंच उचलून त्याला सरळ दाणकन खाली आपटून त्याच्या छातीवर तो बसला आहे. आपल्या भक्कम मुष्टीप्रहारांनी त्याला यथेच्छ पिटतो आहे. माझे दंड एकदम टरारून फुगले. काळजाची धडधड कानांवर स्पष्ट ऐकू येऊ लागली. माझं रक्त मला गरगरा फिरत सांगू लागलं, कर्णा उठ, आत जा, सामर्थ्याचं सोनं स्पर्धेच्या पाषाणावर पारखून घे, आजच ही संधी आहे. डोळ्यांच्या बाहुल्यांत प्राण एकवटून मी आकाशाकडे पाहिलं. त्या निर्दय ढगांची चवड अजूनही तशीच होती. पंख तुटलेल्या असहाय पाखरासारखं माझं मन तडफडू लागलं. प्रवेशद्वारापाशी इकडे तिकडे अस्वस्थपणे मी एकसारख्या फेऱ्या मारू लागलो. माझं मन आक्रंदून ओरडू लागलं, सूर्यदेवा, एकदाच दर्शन द्या. हस्तिनापुरातल्या कोणत्याही शक्तिशाली तरुणानं जीवाचं मोल लावून जिंकावा असा हा आजचा एकच दिवस आहे. एकदाच आपल्या या लाडक्या शिष्यावर आपले सहस्र तेजस्वी डोळे उघडून कृपादृष्टी टाका, फक्त एकदाच. परत टाळ्यांचा कडकडाट झाला. माझे कान आपोआपच टवकारले गेले. वा वा, नकुल किती चपळ आहे. एकाच वेळी 2-2 गतिमान घोड्यांच्या पाठीवर एक एक पाय ठेवून त्यांना तो एकाच गतीनं कुशलतेनं पळवितो आहे. साधू,
पांडुपुत्रा धन्य आहेस. माझं मन घोड्यापेक्षाही अधिक गतीनं धावू लागलं. त्याच्या खुरांखाली विचारांची धूळ उडू लागली. प्रवेशद्वारच्या उंबरठ्यापाशी मी तळमळत घुटमळू लागलो. क्षणात वाटे कसलं वचन आणि कसली प्रतिज्ञा. झटकन आत शिरावं, पण अजूनही एक आवाज मला सांगत होता, कर्णा, वचन हे केव्हाही पाळण्यासाठीच असतं. ज्याला दिला शब्द पाळता येत नाही तो माणूस नव्हे, तो पशु. मी उंबरठ्यावरून पुन्हा मागालो. परत टाळ्यांचा आणि आरोळ्यांचा आवाज आला. पाठोपाठ तुटक संवाद ऐकू येऊ लागले. भले भले भीमा, गदा युद्धातल्या अजिंक्य दुर्योधनाला सुद्धा किती सहज तू अजिंकलंस. किती भक्कम आहेत तुझे प्रहार. नेत्रांचं पारणं फिटलं वायुपुत्रा. धन्य धन्य. माझं मन गदावीरासारखं मंडलं घेऊ लागलं. अंगावरचं उत्तरीय अगतिकतेनं मी मनगटाला करकचून आवळलं. शरीरातला कण न कण तापून उकळू लागला होता. आकाशाकडे बघितलं. ढगांची हालचाल होऊ लागली, पण नुसतीच हालचाल. क्षणभर वाटलं इथून शक्य असेल तेवढ्या वेगात गंगेच्या दिशेनं धावत सुटावं आणि तिच्यात घालून घेऊन तापलेल्या शरीराची धाव थंडगार करावी. त्या विचारानं मनगटावरचं उत्तरीय सोडलं आणि ते खांद्यावर टाकून गंगेच्या दिशेनं मी चालूही लागलो. दादा थांब. मागून शोनानं हाक मारली. मी मागं वळून पाहिलं. प्रवेशद्वारच्या उंबरठ्यात उभा राहून हात उंचावून तो मला थांब म्हणून सांगत होता. परत वळलो. आकाशाकडे पुन्हा पुन्हा पाहून मानेचे मणके शिनले होते. आता तर एकसारख्या टाळ्यांचा अविरत वर्षाव होत होता. नुसत्या टाळ्या, घोडदौडीसारख्या, मुसळधार पावसाच्या सरींसारख्या.